नमस्कार मित्रांनो, माझं नाव यशोधन तक, मी फायनान्शियल प्लॅनर आहे। आज आपण बोलणार आहोत की म्युच्युअल फंड्सचे टाइप्स काय आहे, किती प्रकारचे म्युच्युअल फंड आहे। तर ब्रॉडली म्युच्युअल फंडचे 3 प्रकार आहे, म्हणजे 3 टाइप्सचे म्युच्युअल फंड आहे। पहिलं म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड, दुसरं म्हणजे डेट म्युच्युअल फंड आणि तिसरं म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड। तर आज आपण बोलणार आहोत की इक्विटी म्युच्युअल फंड काय आहे। तर आता इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, सगळ्यात आधी आपण हे बघूया की जे फंड्स स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतो। तर आता आपण बघूया की किती प्रकारचे इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत। तुम्हाला तुमच्या स्क्रीन्सवर ते सगळे म्युच्युअल फंड्सचे टाइप आता दिसत असेल। सगळ्यात आधी लार्ज कॅप फंड काय आहे ते बघूया। स्टॉक मार्केटमध्ये ज्या टॉप 100 कंपनीज असतात त्यांना आपण म्हणतो लार्ज कॅप कंपनीज। तर जे फंड्स या लार्ज कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात त्याला आपण म्हणतो लार्ज कॅप फंड्स। आता या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणं कमी रिस्की असतं, कारण या वेल सेटल्ड कंपनीज आहे आणि मार्केट वर खाली जरी गेलं तरी या वेल एस्टॅब्लिश असल्यामुळे या कंपनीजवर फारसा फरक पडत नाही। तर आता आपण बघणार आहोत मिड कॅप फंड्स म्हणजे काय। तर स्टॉक मार्केटमध्ये 101 ते 250च्या ब्रॅकेटमध्ये ज्या कंपनीज येतात त्याला आपण मिड कॅप कंपनीज म्हणतो आणि जे फंड या मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात त्याला आपण म्हणतो मिड कॅप फंड्स। आता या कंपनीजमध्ये ग्रो व्हायचं अजून पोटेन्शियल असतं, एस्टॅब्लिश व्हायचं अजून पोटेन्शियल असतं, म्हणून या फंडमध्ये आपल्याला जास्त रिटर्न्स मिळू शकतात। पण जिथे जास्त रिटर्न्स मिळू शकतात तिथे रिस्क पण थोडी जास्त आहे ॲज कम्पेअर टू लार्ज कॅप फंड्स। आता आपण बोलणार आहोत स्मॉल कॅप फंडबद्दल। तर स्टॉक मार्केटमध्ये 250 नंतरच्या सगळ्या कंपनीज स्मॉल कॅप फंड्समध्ये येतात आणि जे फंड्स या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात त्याला आपण स्मॉल कॅप फंड म्हणतो। आता या कंपनीजमध्ये ग्रो व्हायचं, एस्टॅब्लिश व्हायचं खूप जास्त पोटेन्शियल असतं, म्हणून या फंड्समध्ये रिस्क आणि रिटर्न्स दोन्ही हाय असतं। आता आपण बोलणार आहोत सेक्टर फंड्सबद्दल। आता जे फंड्स एका पर्टिक्युलर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात त्याला आपण सेक्टर फंड म्हणतो। आता सेक्टर कुठलाही असू शकतो, बँकिंग सेक्टर झाला, IT सेक्टर झाला किंवा फार्मा, असे वेगवेगळे सेक्टर्स असतात। तर असं एकाच सेक्टरमध्ये पूर्ण पैसे जे फंड गुंतवतो त्याला आपण सेक्टर फंड म्हणतो। पण याच्यात काय होतं की तुम्ही एकाच सेक्टरमध्ये पैसे गुंतवले तर रिस्क थोडी जास्त असते। मार्केटमध्ये जर तो पर्टिक्युलर सेक्टर आहे, जसं आपण फार्मा सेक्टर म्हटलं, फार्मा सेक्टर वर गेला तर आपल्याला रिटर्न्स हाय दिसतील, फार्मा सेक्टर डाऊन गेला तर रिटर्न्स थोडे कमी दिसतात, म्हणून याच्यात रिस्क थोडी जास्त असते। आता आपण बोलणार आहोत थीमॅटिक फंडबद्दल। हे फंड एक थीम डिसाईड करतात आणि त्यानुसार पैसे इन्व्हेस्ट करतात। आता थीम म्हणजे काय, थीम काही असू शकते। सपोज थीम आहे इन्फ्रास्ट्रक्चर, तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठल्या कुठल्या येतात, सिमेंट आली, स्टील कंपनी आली, पेंट आली, तर एक थीमनुसार त्याच्या अकॉर्डिंग त्याच्यात ज्या ज्या कंपनीज येईल त्याच्यात इन्व्हेस्ट करतात। तर दिस इज अ सॉर्ट ऑफ सेक्टर फंड, पण याच्यात थोडं जास्त डायव्हर्सिफिकेशन मिळतं। तर आता आपण बघणार आहोत डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड, ज्याला आपण मल्टी कॅप फंड सुद्धा म्हणतो। हे ते फंड्स आहेत जे कुठल्याही सेक्टरमध्ये, कुठल्याही लार्ज कॅप असो, स्मॉल कॅप असो, मिड कॅप असो, कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताय त्याला आपण मल्टी कॅप फंड म्हणतो। आत्तापर्यंत कसं होतं, लार्ज कॅप म्हणजे तेवढ्याच कंपनीमध्ये आपण टाकतोय पैसा, मिड कॅप म्हणजे त्याच रेंजमधल्या कंपनीजमध्ये टाकतो, पण याच्यात असं काही नाही, सगळं मिक्स आहे। तुम्ही कुठल्याही सेक्टरची कंपनी घेऊ शकता, कुठल्याही लार्ज कॅप असो, मिड कॅप असो, स्मॉल कॅप असो, असं इट्स ऑल अ मिक्सचर जे आपल्याला डायव्हर्सिफिकेशन देतं आणि सगळ्या वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतं। आता आपण बोलणार आहोत ELSS बद्दल। तर ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम। आता हा खूप स्पेशल टाईपचा फंड आहे, कारण याच्यात तुम्हाला 1.5 लाखापर्यंत टॅक्स डिडक्शन मिळतं अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट। तर टॅक्स ज्याला वाचवायचं आहे त्यासाठी हा फंड खूप बेनिफिशियल आहे। पण याच्यात अजून एक पॉईंट आहे की याच्यात 3 वर्षासाठी लॉक इन पिरियड असतो, म्हणजे तुम्ही एकदा जर पैसा टाकला तर तो 3 वर्षापर्यंत काढता नाही। आता आपण बघूया ग्रोथ फंड म्हणजे काय। हे फंड त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात ज्यांचे अर्निंग्स ग्रो होण्याची शक्यता असते। तर हे फंड्स तुम्हाला खूप रिटर्नसुद्धा येऊ शकतात, पण ॲट द सेम टाईम थोडे रिस्की पण असतात। आता आपण बोलणार आहोत व्हॅल्यू फंडबद्दल। हे फंड्स त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात ज्यांचे स्टॉक प्राइसेस अंडर व्हॅल्यूड आहे।
आता अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय, की ज्या कंपनीचे स्टॉक प्राइजेस कमी आहे पण ॲक्च्युअलमध्ये ते जास्त पाहिजे, तर याला आपण म्हणतो व्हॅल्यू फंड. आता आपण बघूया डिव्हिडंड यील्ड फंड. हे फंड अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात जे तुम्हाला हाय डिव्हिडंड देतात. आता डिव्हिडंड म्हणजे काय, तर कुठलीही पब्लिक लिस्टेड कंपनी तुम्हाला रिवॉर्ड देते इन फॉर्म ऑफ कॅश किंवा शेअर्स, त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. तर जनरली ज्या या वेल एस्टॅब्लिश कंपनीज असतात त्यांचं अर्निंग खूप हाय असतं आणि ते ऑलरेडी ग्रो झाला असतात, तर तो जो प्रॉफिटचा जो पैसा असतो तो त्यांच्या शेअर होल्डर्सला ॲज अ डिव्हिडंड म्हणून देतात, तर याला आपण डिव्हिडंड यील्ड फंड म्हणतो. तर हे होते सगळे इक्विटी म्युच्युअल फंड्सचे टाईप. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि व्यवस्थित कळाला असेल. आणि फायनान्स रिलेटेड माहितीसाठी आमचे व्हिडिओज नक्की बघत राहा. नमस्कार.